सारखे कोसळणारे, नको त्या आघातासारखे धडा देणारे, आनंद द्यावा सुरेल सुरांनी, रसिकाने टाळ्या पिटाव्या दोन्ही करांनी. संगीत हे मानवाच्या जीवनातील एक अद्भुत देण आहे. संगीत मनाला शांतता देते, प्रेरणा देते, तर कधी संकटात उभे राहण्याची ताकदही देते. पण जेव्हा तेच संगीत कर्णकर्कश डॉल्बीच्या जोरदार आवाजात रूपांतरित होते, तेव्हा आनंदाऐवजी त्रास, शांततेऐवजी अस्वस्थता आणि संस्कृतीऐवजी गोंगाट निर्माण होतो. मी आते वक्ते आणि रसिक श्रोते हो, नमस्कार. मी कुमार शौर्य शिवाजी ठोंबरे तर आज गुंटी येथील रसिक रंजन वाचनालयाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी एका अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयावर माझे विचार मांडणार आहे. माझ्या विषयाचे नाव आहे कर्णकर्कश डॉल्बीचे सामाजिक परिणाम. परवाच एक पेपरमध्ये बातमी आली की डीजेच्या आवाजाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर होय, ही बातमी खरी आहे. नुकताच झयांनी झाली. सोलापूरमध्ये डीजेच्या आवाजाने म्हणजे डॉल्बीच्या आवाजाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आपल्याला ठाऊक आहे का, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 85 डेसिबल पेक्षा जास्त आवाज मनुष्याच्या श्रवणशक्तीस धोकादायक ठरतो आणि डॉल्बीचा आवाज हा 120 ते 125 डेसिबल पर्यंत पोहोचतो. म्हणजेच मनुष्यासाठी आवाज किती घातक असतो याबद्दल विज्ञान सांगते की 30 डेसिबल मध्ये नॉर्मल व शांत खोलीतला आवाज असतो. 60 डेसिबल मध्ये माणसाच्या रोजच्या संभाषणातील आवाज असतात. तर 70 ते 75 डेसिबल मध्ये वाहनांचे किंवा घरातल्या छोट्या साऊंड सिस्टमचे आवाज असतात. इथपर्यंत माणसाला काहीच धोका नसतो. पण जेव्हा आवाज 85 डेसिबल पर्यंत पोहोचतो तेव्हा काही गोष्टी बिघडतात. हा आवाज हाय साऊंड म्हणून ओळखला जातो. 85 डेसिबल पेक्षा जास्त असलेला आवाज हा लहान मुलांच्या कोवळ्या कानावर थेट परिणाम करू शकतो. काही वेळा आयुष्यभरासाठी बहिरेपणही येऊ शकते. त्यानंतर 100 डेसिबल मध्ये कारखाने व मोठ्या ट्रॅफिकचे आवाज असतात. त्यामुळे वृद्धांच्या कानावर त्रास होऊन मानसिक अस्वस्थता निर्माण होते. त्यानंतर 120 ते 130 डेसिबल मध्ये डीजे व डॉल्बी यांचे आवाज असतात. त्यामुळे माणसाच्या कानाचा पडदा फुटू शकतो, प्रसंगी मृत्यूही येऊ शकतो. त्यानंतर 140 डेसिबल मध्ये विमानांच्या इंजिनाचा आवाज असतो. त्यामुळे त्याच्याजवळ जास्त काळ थांबले तर खूप मोठे नुकसान होऊ शकते. त्यानंतर 180 डेसिबल पेक्षा जास्त आवाज हा अंगावर प्रचंड दबाव आणतो आणि बऱ्याचदा मृत्यूही घडून येऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे डॉल्बी समोर नसताना काळजी घ्यावी. सातत्याच्या आवाजामुळे निद्रानाश, मानसिक ताणतणाव, चिडचिड वाटते. 7 सुरांनी सजलेले संगीत मनाला देते आनंदाची भेट. 7 सुरांनी सजलेले संगीत मनाला देते आनंदाची भेट. सूर बोट काढला की मन हरवते, पण आवाज काढला की शांतता हरवते. सूर बोट काढला की मन हरवते, पण आवाज काढला की शांतता हरवते. आपण कधी विचार केला आहे की आपल्या आनंदासाठी वाजलेला डॉल्बी हा जवळच्या एखाद्या रुग्णालयातील रुग्णांना मृत्यूच्या दारात ढकलू शकतो. कर्णकर्कश डॉल्बीचे सामाजिक दुष्परिणाम. डॉल्बीमुळे होणारे दुष्परिणाम हे केवळ आरोग्यावर नाही तर ते समाजाच्या नातेसंबंधावरही होतात. सण, उत्सव किंवा विवाह सोहळ्यात डॉल्बी वाजवल्याने शेजाऱ्याचे जीवन विस्कळीत होते. विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वातावरण उद्ध्वस्त होते. डॉल्बी वाजवल्यामुळे वाद भांडण होतात. भांडणातून गावात विभंग निर्माण होतात. उत्सव आनंद वाटण्यासाठी आहे, तो वाद निर्माण करण्यासाठी नाही. भजनात दडलेली भक्ती हरवते, कीर्तनातील माधुर्य हरवते, ढोल ताशाची मोहकता हरवते आणि आपल्या देशाची संस्कृती हरवते. आपल्या देशात संस्कृतीची परंपरा आहे. संतांच्या अभंगातून भक्ती जागृत होते, कीर्तनातून संस्कार असतात आणि भजनातून शांती अनुभवता येते. पण जेव्हा तेच संगीत भजनाऐवजी कर्णकर्कश डॉल्बीच्या आवाजाने गोंगाट निर्माण होतो तेव्हा आपली संस्कृती हरवते. आज तरुण पिढीच्या मनात शांततेपेक्षा गोंगाट, संस्कृतीपेक्षा स्पर्धा आणि भक्तीपेक्षा दिखावा अधिक महत्त्वाचा होत चाललेला आहे. हे आपल्याला भविष्यासाठी धोकादायक आहे. आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस नियम केले आहेत की रात्री 10 नंतर डॉल्बी वाजवणे सक्त म्हणून. पण आपण हे नियम पाळतो का? नाही ना. आपण समजतो की आनंद म्हणजे मोठ्या आवाजात नाचणे, गाणे गोंगाट करणे. पण खरी शोकांती काही आहे
की आपण स्वतःहून जबाबदारी घेत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना व मावळ्यांना नेहमी म्हणायचे की लढाई करत असताना शेतकऱ्यांच्या पिकाच्या रोपालाही धक्का लागता कामा नये, इतकी काळजी घ्या. रयतेची काळजी घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेला सैन्याकडून व मावळ्यांकडून कोणताही त्रास होता कामा नये यासाठी ते दक्ष व जागरूक असायचे. अशी जागरूकता आजच्या तरुणांच्या पिढीमध्ये निर्माण करायला हवी. सरकारनेही कठोर अंमलबजावणी करायला हवी. नागरिकांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न करायला हवे. हॉर्नचा अनावश्यक वापर टाळणे, आवाजांच्या मर्यादेचे पालन करणे, डीजे डॉल्बी वाजवण्यापेक्षा निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन करावे. जसे की वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करावे. विभत्स प्रकार करू नका. बीम लाईट, शेज लाईट यातील किरणांमुळे मानवाच्या आरोग्याचा घातक परिणाम होतो. उत्सव व्हावा आनंदाचा पण नाही कुणाला त्रासाचा. उत्सव व्हावा आनंदाचा पण नाही कुणाला त्रासाचा. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.